चंद्रपूरमध्ये मतदारांना आमिष दाखवल्याच्या मुद्द्यावरून राडा. शिंदेची शिवसेना आणि भाजप बंडखोर उमेदवारांच्या समर्थकांमध्ये राडा. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये रात्री पैसे वाटप केला असल्याचा आरोप. पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या ऑटोचा पाठलाग. ठाकरे शिवसेनेचे चंद्रकांत देवराज यांच्याकडून हा पाठलाग. रिक्षा चालकाला थांबवण्याचा प्रयत्न, मात्र रिक्षा चालक पळून जाण्यात यशस्वी. जळगावमधल्या आरआर केंद्रावरती पुन्हा एकदा एक बोगस मतदार सापडला असा आरोप. अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी बोगस मतदान करणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. जळगावच्या आरआर केंद्रावरती पुन्हा एक बोगस मतदार सापडला असा आरोप. अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी बोगस मतदान करणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मालेगावात एकाच ठिकाणी 800 बोगस मतदान कार्ड असल्याचा संशय, तर पोलिसांनी ताब्यात 200 मतदान कार्डची तपासणी केली सुरू. मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षकांचे स्पष्टीकरण. अहिल्यानगरात प्रभाग क्रमांक 3 मधील बोगस मतदान झाल्याचा आरोप. बोगस मतदान करणाऱ्याला शिवसेना उमेदवारानं रंगेहात पकडलं. एकाच व्यक्तीकडे 50 बोगस आधार कार्ड आढळल्याचा आरोप. तर मतदान केंद्राबाहेर गोंधळ आणि शिवसेनेच्या समर्थकांकडून घोषणाबाजी. संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये बोगस मतदाराला पकडलं. मुकुंदवाडी महानगरपालिका शाळेतील मतदान केंद्रावरचा हा प्रकार. मतदान कार्डवरती प्रिंट चिटकवलेली असल्याचं उमेदवाराच्या लक्षात आलं, त्यामुळे हा प्रकार आला समोर. अकोला या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या अवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र, तर बुरखाधारी महिलांची कोणतीही तपासणी न करता मतदानासाठी सोडल्याचा प्रकार. शहरातल्या खदान परिसरातील जेतवन नगर भागातला हा प्रकार. जळगाव या ठिकाणच्या प्रभाग क्रमांक 6 मधील मतदान केंद्रावर उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. उमेदवार मतदान केंद्रामध्ये प्रचार करत असल्याच्या आरोपातून गोंधळ. सोलापूरमधील उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिकांकडून मतदानावरती बहिष्कार, तर धुळे सोलापूर परिसरातील 1500 नागरिकांनी बहिष्कार घातला. जोपर्यंत रस्ता करणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, असाही दिला इशारा. मतदान केंद्र बदलल्यानं विरारमध्ये अनेक लोकांचा गोंधळ उडाला. एकाच कुटुंबातल्या लोकांचे वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र आल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप. मनवेलपाडा फुलपाडा या भागातून सर्वाधिक तक्रारी मिळाल्या. कांदिवलीमध्ये मतदान केंद्रावरील मतदारांचं नाव शोधण्यासाठी भाजपच्या अॅपचा वापर. निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या अॅपचा वापर झाला, त्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप. घटनेमुळे स्थानिक मतदारांमध्ये तीव्र संताप. गोरेगावमध्ये बूथ सापडत नाही असा मतदारांचा आरोप, तर बूथ सापडत नाही मग मतदान करायचं कसं, मतदारांचा हा सवाल. अकोल्याच्या हरिहरपेठ या भागामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना आमनेसामने. मतदान केंद्रावर तर 2 गटांमध्ये वादही झाला. अकोल्यातल्या प्रभाग 17 मधील शिवाजी विद्यालय मतदान केंद्रासमोरची ही घटना. अमरावतीतल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा राडा. ईव्हीएम बंद पडलं, त्यानंतर तात्काळ का बदललं नाही असं म्हणत राडा. पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वांना मतदान केंद्राबाहेर काढलं. जालन्यात बोगस मतदान केल्याच्या संशयावरून मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रभाग क्रमांक 9 मधील डबल जिन भागातली ही घटना, तर संशयिताला ताब्यात घेत पोलिसांकडून चौकशी देखील या संदर्भात सुरू. धुळे या शहरातल्या प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावरती राडा. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरात मतदान केंद्रातील खोली क्रमांक 1 मध्ये शिवीगाळ करत मतदान यंत्रांची तोडफोड केल्याचा आरोप. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांचा हा आरोप. छत्रपती संभाजीनगरात भाजपकडून टी शर्टच्या माध्यमातून प्रचार सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुकन्या भोसले यांचा हा आरोप. टी शर्टच्या माध्यमातून कोणतं बटन दाबायचं याचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. जळगावमधल्या मतदान केंद्रावरती मूळ नावाच्या व्यक्तीऐवजी दुसऱ्या व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार. प्रभाग क्रमांक 7 मधील लुंकड कन्या शाळा मतदान केंद्रावरचा हा प्रकार. नालासोपाऱ्यातल्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये मतदारांच्या मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा. ईव्हीएम मशीन स्लो चालत असल्याच्या तक्रारी. पुण्यात बोगस मतदार पकडल्याचा नाना भानकरे यांचा दावा, तर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नाना भानकिरे यांचा आरोप. प्रभाग क्रमांक 40 मध्ये बोगस मतदार आणल्याचा दावा. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बोगस मतदार आणले. भानगिरे यांचा आरोप. बोगस मतदानाच्या आरोपामुळे उंदरी गावामध्ये गोंधळ. विरारमध्ये बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार. महेश राठोड मतदाराच्या नावावरती दुसऱ्यानेच आधी मतदान केल्याचा आरोप. तर प्रभाग क्रमांक 3च्या मतदान केंद्रातील ही धक्कादायक घटना. 1 तासानंतर बॅलेट पेपरवर करून घेतलं मतदान. जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मयूर कापसे यांच्या घरी पोलीस आल्यानं गोंधळ. पोलिसांनी 2 तास कुणालाही बाहेर पडू न दिल्याचा कुटुंबियांचा आरोप. तर तक्रार आली त्यानंतर घरी होतो पोलिसांकडून हे स्पष्ट. उल्हासनगरात शिंदेच्या शिवसेनेकडून पैसे वाटप होत असल्याचा भाजपचा आरोप. तर उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 15 मधला हा प्रकार. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी एकाला पोलिसांच्या ताब्यात दिला.
अमरावतीमध्ये चुकीच्या पद्धतीने ईव्हीएम मशीन लावल्या. अ ब क ड अशा पद्धतीने ईव्हीएम मशीन लावायला हव्या होत्या, मात्र ड क ब अशा पद्धतीने ईव्हीएम मशीन लावल्या. अभिजित अडसूळ यांचा हा आरोप. जळगावमधल्या प्रभाग 18 मध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा आरोप. जळगावच्या प्रभाग 18 मधील सुप्रीम कॉलनीतला हा व्हिडिओ व्हायरल. भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर उमेदवारांमध्ये राडा, तर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आणि ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारांमध्ये राडा. मीरा भाईंदरमध्ये प्रभाग 16 मध्ये घोळ असल्याचा प्रकार. मतदान केलं नसतानाही मतदाराच्या नावानं मतदान झालं असा आरोप. प्रशासनाकडे तातडीने चौकशी करण्याची मागणी. कल्याण पूर्व या ठिकाणच्या नेतेवली परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदानादरम्यान ईव्हीएम बंद पडलं, त्यामुळे गोंधळ. मशीन बंद पडलं, त्यामुळे मतदारांमध्ये काही काळ संभ्रम आणि गोंधळ. प्रबोधन बाळासाहेब ठाकरे या शाळेत हा गोंधळ उडाला. सांगलीमधल्या मिरजेत 1 तास बंद पडलेले ईव्हीएम मशीन पुन्हा सुरू. शहरातल्या प्रभाग 5 मधील जवाहर चौकातील 26 नंबर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडली. मशाल चिन्हासमोरचं बटन दाबलं जात नाही असा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशे यांचा आरोप. मुंबईमधल्या धारावीतील वॉर्ड क्रमांक 184 मधला प्रकार. अकोल्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे प्रशासनाची धावपळ. बीआर हायस्कूल मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड. काही काळासाठी बंद पडलेले मशीन. अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 15 मधील मतदान केंद्राला पोलिसांचा बंदोबस्त. अतिसंवेदनशील प्रभाग, त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त. बोरीवली वॉर्ड क्रमांक 10 मध्ये भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये गोंधळ. पोलिसांनी भगवा गार्डला ताब्यातही घेतलं. दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 8 मध्ये आमदार मनीषा चौधरी यांना भगवा गार्डने अडवलं. मनीषा चौधरींना अडवल्यानंतर पोलीस आणि भगवा गार्ड यांच्यामध्ये झाला वाद. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मुख्य निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांना सुनावलं. मेघना बोर्डीकर मतदान केंद्रावर फिरत असल्यानं आता केली विचारणा. मी मतदान करायला आलो असता मला विचारला, संजय जाधव यांनी सुनावलं. नाशिकमधल्या सावंतनगर या परिसरामध्ये पैसे वाटत असल्याची अफवा. नागरिकांची गर्दी. बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटत असल्याचा विरोधकांचा आरोप. जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 जी मणियार प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर नियमांची पायमल्ली. एमआयडीसी भागातील मेहरून परिसरातील मतदान केंद्राच्या आतमध्ये अनेकांजवळ मोबाईल. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या सिडको परिसरामध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची. संत मीर मतदान केंद्रावरती पोलीस आणि मतदारांमध्ये बाचाबाची. घटनेनंतर पोलीस आयुक्तांकडून परिसराची पाहणी. नाशिकच्या देवळाली गावामध्ये मतदान केंद्रावर गोंधळ. शासकीय कर्मचारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून संबंधित व्यक्तीला चोप. नाशिकच्या प्रभाग 17 माजी नगरसेवक दिनकर आढाव बसलेल्या गाडीमध्ये पैसे सापडले. भरारी पथकाची कारवाई. फॉर्च्युनर गाडी जमा. निवडणुकीमध्ये पैसे दिल्याप्रकरणी कारवाई. धुळ्यात प्रभाग क्रमांक 10 मध्ये कमलाबाई शाळेतील मतदान केंद्रावर वाद, तर निवडणूक कर्मचारी वृद्धांचा हात धरून मतदान करत असल्याचा आरोप. भाजपचे उमेदवार किरण कुलेवार यांचा हा आरोप. जळगाव बोगस मतदानाच्या आरोपातून एका तरुणाला चोप. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे तरुण थोडक्यात वाचला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यातही घेतला. मुंबईमध्ये भगवा गार्ड आणि पोलिसांची बाचाबाची. पोलिसांनी भगवा गार्डला 100 मीटर बाहेर जाण्यास सांगितलं, त्यामुळे वाद. बोरीवली आयसी कॉलनीतला हा प्रकार. मालेगावमध्ये बोगस मतदान असल्याचा संशय, त्यामुळे मतदान केंद्रावरती गोंधळ झाला. मालेगावातील मतदान केंद्र क्रमांक 9 मधील एका उमेदवारानं काही मतदार बोगस असल्याचा संशय घेतला. त्यानंतर संबंधित व्यक्ती मात्र पळाले. बीडच्या परळीमधील उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या खैसर राजा खान पठाण यांची वर्णी. उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया बिनविरोध पार पडली. नागपूरच्या जुनी शुक्रवारी या परिसरामध्ये आता काँग्रेस कार्यालयाला आग लागली, त्यामुळे खळबळ. आग जाणून बुजून लावल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप. शॉर्ट सर्किटने आग लागली अशी पोलीस तपासात माहिती. आगीत कार्यालयाचं नुकसान. जळगाव शहरातल्या पिंपराळा परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. 2 तरुणांमध्ये वाद, त्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती. गोळीबार नेमका कुठल्या कारणावरून झाला हे अद्याप अस्पष्ट.